एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूया। आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज की कायद्यानुसार धनुष्यबाण शिंदेंना द्या असा युक्तिवाद मणिंदर सिंग यांनी शिंदे गटाकडून केलाय। सादिक अली प्रकरणाचा आयोगापुढे दाखला देण्यात आलाय। धनुष्यबाण चिन्ह शिंदेंनाच मिळायला हवं असा युक्तिवाद मणिंदर सिंग यांनी केला। आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। ब्रेकिंग न्यूज। दोन्ही बाजूने आज निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद करण्यात आला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं ॲडव्होकेट कपिल सिब्बल, दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना गटाकडनं ॲडव्होकेट महेश जेठमलानी आणि मणिंदर सिंग यांनी देखील युक्तिवाद केलेला आहे। आणि सादिक अली प्रकरणाचा आयोगापुढे दाखला देत त्यांनी धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटालाच मिळायला हवं असा युक्तिवाद त्यांनी केला। बहुतांशी नगरसेवक, बहुतांशी जिल्हा परिषद सदस्य, बहुतांशी पक्षातले पदाधिकारी हे माननीय शिंदे साहेबांना समर्थन देत आहेत। त्यामुळं लोकप्रतिनिधींच्या मधलं, पक्ष संघटनेतल्या मधलं, सगळ्यांच्या मधलं बहुमत हे आमचं आहे। आणि बहुमताचा जर विचार हा निश्चितपणे लोकशाहीमध्ये केला जातो। लोकशाहीला बहुमताला महत्व आहे। त्यामुळं आमचा आजही आम्हाला खात्री आहे, विश्वास आहे की आम्ही जी आमची यादी दिलेली आहे, आमची ॲफिडेव्हिट दिलेली आहेत आणि जो आकडा बहुमतातला पदाधिकाऱ्यांचा आमच्याबरोबर आज संख्याबळ आहे त्याच्या आधारे आमची बाजू भक्कम आहे। आणि ह्या गोष्टीचा न्याय निकाल देताना हा माननीय निवडणूक आयोग सुद्धा ह्याचा विचार करेल असा आम्हाला विश्वास आहे। सर, संजय राउत की तरफ से कहा जा रहा है कि तारीख पे तारीख दी जा रही है, जो 14 फरवरी अगली तारीख दी गई है, क्या कहना चाहिए? ये तो कोर्ट का कामकाज की पद्धति है। कोर्ट में जो मैटर चलता है उसमें कई बार अगली तारीख सुनवाई के लिए दी जाती है। कोर्ट का प्रोसीजरल भाग है ये, इसके ऊपर कोई आक्षेप रखना उचित नहीं है। कोर्ट के कामकाज में ऐसा होता रहता है, कभी तारीख अगली मिल जाती है और जब कोर्ट अपनी तारीख देता है तभी हमारी बात हम कोर्ट के सामने रखेंगे। लेकिन अगर तारीख आगे की तारीख दी है, इसकी वजह से कोर्ट के कामकाज पे आक्षेप लेना ये उचित नहीं है। ओके, निवडणूक आयोग की भी हियरिंग चल रही है, उसमें कहा जा रहा है कि सब में ज्यादा जो नगर सेवक हैं, बाकी जो एमएलए हैं शिंदे गट के पास है, क्या कहना चाहिए? हम शिंदे गट के हमारे आणि अधिक तपशील जाणून घेण्यासाठी आपण जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून। प्रशांत, आता क्षणाचा अपडेट काय? अनिल देसाई बाहेर आलेले आहेत, ते त्यांच्याकडून जाणूया आपण काय म्हणताय अनिलजी थोडं समोर या, अनिलजी थोडं समोर या, अजून थोडं समोर या। जवळपास काय नेमके मुद्दे उपस्थित आज आणि सुनावणी संपली का? 4:15च्या सुमारास दुपारी सुरू झाली आणि सुनावणी दरम्यान जे मुद्दे आमच्या वकिलांनी मांडले, कपिल सिब्बल साहेबांनी, कामत साहेबांनी, की या गोष्टीचं कशा रीतीने हे पुढं गेलं पाहिजे किंवा कशा रीतीने हे जावं, सुप्रीम कोर्टामध्ये जे प्रलंबित आहे संपूर्ण मामला, तर त्यामध्ये असं व्हायला नको की काहीतरी तुम्ही पहिलं काहीतरी इथे हे करताय। कारण आज जो मुद्दा तुम्ही धरून बसलायत, कारण त्यांनी केलेल्या आर्ग्युमेंटमध्ये की हे सिंबल, हे जे चिन्हाचं जे हे आहे ते चिन्ह कोणाला मिळावं, 2 रायव्हल ग्रुप्स आहेत, त्याच्यामध्ये मेजॉरिटी कुठली, आणि त्यांचं जे काही संपूर्ण आर्ग्युमेंट होतं हे पूर्ण आर्ग्युमेंट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये म्हणजे राज्याच्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये निवडून आलेले सदस्य त्याच्यापैकी असलेल्या मेजॉरिटी ज्याच्याजवळ आहे त्यांनाच मिळावा असा आग्रह, अशा प्रकारची सुनावणी कंप्लीट ही समोरच्यांनी सातत्यानं केली। पुढची सुनावणी कधी होणार आहे? पुढची सुनावणी आता निवडणूक आयोग कळवेल, कारण त्यांनी ज्या प्रकारे जे मुद्दे मांडले त्याच्यामध्ये त्यांनी असंख्य मुद्द्यांचा उहापोह केला की याच्यामध्ये शेवटी सादिक अलीचं आर्ग्युमेंट हे करताना तुम्हाला ऑर्गनायझेशनल सेटअपमध्ये जे काही मेंबर्स आहेत, कोण तुमच्या बाजूने आहेत, कोण नाहीत, याचा सगळा तुम्हाला हे करता येईल न येईल, परंतु शेवटी तुमचा बेस हा फक्त निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी कोणाबरोबर आहेत त्याच्यावरच असला पाहिजे, असा प्रकारचा आग्रह हा त्यांच्या समोरच्या वकिलांनी केलेला दिसला, जे पूर्णतः लोकशाहीच्या आव्हान दिलं गेलेलं आहे। ते त्यांनी सांगितलं की आम्ही घेतलेली जी काही प्रतिनिधी सभा होती
ही आम्ही ती प्रतिनिधी सभा आमची कशी बरोबर आहे? म्हणजे पक्षाच्या ह्याच्यामधनं निवडणुकीच्या चिन्हावर निवडून आलेली ही मंडळी स्वतःच ठरवतात आणि स्वतःच आपलं हे करताना आपली विधानं मांडतात. त्यामुळे लोकशाहीच्या तत्वाला, लोकशाहीलाच काळिमा पडणारं अशा प्रकारचं हे सगळं दिसत होतं. परंतु आम्हाला न्यायदेवतेवर आणि इलेक्शन कमिशनवर पूर्ण विश्वास आहे की पुढच्या वेळेला ज्यावेळेला त्यांची सुनावणीचं हे येईल, त्यावेळेला ते संपूर्ण बाजू ऐकतील. कारण आमदार आणि खासदार यांना मूळ पक्षाने तिकीट दिल्यानंतरच, तिथल्या पक्षप्रमुखाने त्यांना तिकीट दिल्यानंतरच ते कॅन्डिडेट होतात त्या पक्षाचे, आणि निवडणुकीत निवडून आले तर ते आमदार किंवा खासदार ठरतात. त्यांचा काळ हा पक्षाने ठरवलेला असतो आणि म्हणून पक्ष हा मूळ पक्ष महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये आम्ही 20 लाखाहून अधिक हे आमचे फॉर्म्स दिले, आमचे प्राथमिक सदस्य दिले. आज 20 लाखाहून प्राथमिक सदस्य देऊन आम्ही दिलेली जी काय ॲफिडेव्हिट्स आहेत, ही ॲफिडेव्हिटसुद्धा 3 लाखाच्या घरात आहेत. जे आपले आमचे जे प्रतिनिधी आहेत, पदाधिकारी आहेत, ज्यांचं दिलेलं असताना त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींना डावलून अशा प्रकारचं हे गृहीत न धरता इलेक्शन कमिशनला सगळे अधिकार आहेत आणि त्यांनी लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे मेंबर्स आणि लोकसभेचे मेंबर्स, पार्लमेंटरी याच्यावरच निर्णय द्यावा आणि तो निर्णय देऊन मोकळं व्हावा. अशा प्रकारचं जे देत आहे ते कुठंतरी भारताची लोकशाही ही पुढं खरोखर धोक्यात येते आहे का असं प्रश्नचिन्ह आहे. धन्यवाद. महेश सर मराठी में चाहिए पहले सर महेश सर प्लीज धीरे 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 सर, आज लगभग 2 घंटे आर्ग्यूमेंट हुई है, क्या क्या बात? देखिए, आर्ग्यूमेंट समाप्त हो चुके हैं हमारे तरफ से, और मेन जो हमने सादिक अली के जजमेंट जो जजमेंट है उसके बारे में हमने जिक्र किया. हमने कहा हम कवर्ड हैं, हमें मेजॉरिटी है, और वो ही है टेस्ट जो है कि सही शिवसेना कौन है, वो सादिक अली का जो टेस्ट है उस पर निर्भर है, और वो टेस्ट के मुताबिक हम ही असल शिवसेना पार्टी है. हमारे पास न्यूमेरिकल मेजॉरिटी है, और हम ऑर्गेनाइजेशन में भी जो सचमुच ऑर्गेनाइजेशन है उसका कंट्रोल भी हमारे हाथ में है. और हमने ये भी कहा कि जो 2018 का कॉन्स्टिट्यूशन जो शिवसेना का है, दैट कॉन्स्टिट्यूशन हमने कहा कि वो एक फ्रॉड है, क्योंकि 1999 में बाला साहब ने कॉन्स्टिट्यूशन बनाया इलेक्शन कमीशन के आदेश पे कि हम ऑर्गेनाइजेशनल इलेक्शंस होल्ड करेंगे. और ये एक कारण है कि स्प्लिट क्यों हुआ. 2018 में उद्धव ठाकरे ने गुप्त रूप से उस ऑर्गेनाइजेशन को अमेंड करा, और ऑर्गेनाइजेशन इलेक्शंस को उन्होंने रद्द किया, और ऑर्गेनाइज इलेक्शंस हुए ही नहीं. ये एक कारण है कि स्प्लिट हुआ, क्योंकि शिवसेना के कार्यकर्ता और एकनाथ शिंदे जी बहुत नाराज थे इस बदलाव से, और हमने रेजोल्यूशन पास किया है जुलाई 2022 में कि इसका ये और आइडियोलॉजी की वजह से कि हम स्प्लिट कर रहे हैं पार्टी. वो भी गलत है, पक्ष प्रमुख पोस्ट प्रमुख जो वो पद है वो हम नहीं, शिवसेना पक्ष प्रमुख जो है वो हम नहीं कह रहे गलत है, लेकिन जिस तरह से बाकी ऑफिस बेरर्स अपॉइंट किए गए हैं सिर्फ पक्ष प्रमुख के आदेश पे, वो गलत है. तो नेक्स्ट हियरिंग अब वो हमको बताएंगे. We have concluded our arguments. बताएं. सर, संजय गुट की तरफ से जो डॉक्यूमेंट्स दिए गए वो गलत है, ये भी बता रहे हैं. आरोप कर रहे हैं. ठाकरे गट कुछ भी बोले, आखिर कौन तो फैसले देने वाले, वो तो कौन डिसाइड करेंगे गलत है कि सही है. ठाकरे थोड़ी कभी ठाकरे गुट थोड़ी जजमेंट देने वाला है ये मैटर. सर, एमएलए एंड एमपी ये इम्पोर्टेंस है या फिर 20 लाख जो उन्होंने एफिडेविट दिए वो महत्वपूर्ण होंगे? ऑर्गेनाइज सबसे पहले उनका जो ऑर्गेनाइजेशन है, उनका जो ऑर्गेनाइजेशन जो है वोट मिला वही पार्टी है. लोकतंत्र में हाँ सही है भाई, लोकतंत्र में जो मुकद्दर वो सिकंदर, और वोट्स और दोनों सीट्स एकनाथ शिंदे के गुट के पक्ष में है. ठीक है. राजसाहेबांची शिवसेना गटाच्या वतीने युक्तिवाद करणारे ॲडव्होकेट महेश जेठमलानी या ठिकाणी यांनी स्पष्ट केलं की संख्याबळ हे शिंदे गटाच्या बाजूने, त्याच्यामुळे शिवसेना हे पक्षचिन्ह जे किंवा शिवसेना पक्षप्रमुख पद जे आहे त्या अर्थात त्यांच्या बाजूने.
नाही, त्यांनी साधारण 2018 मधला रेफरन्स ड्यू केलेला आहे. 2018 मध्ये ज्या प्रकारे शिवसेनेच्या घटनेमध्ये काही बदल करण्यात आला तो बदल योग्य नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं. जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहे. प्रशांत, आज निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं होतं की दोन्ही मुद्द्यांना घेऊन म्हणजे पक्ष आणि पक्षचिन्ह या मुद्द्याला घेऊन एकत्रित निर्णय ते देऊ शकतात. पण युक्तिवाद शेवटपर्यंत चालला म्हणून निर्णय राखून ठेवण्यात आलेला आहे का? पुढल्या सुनावणीत हे सगळं स्पष्ट होईल का? थोड्याच वेळात या संदर्भात अंतिम निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं काही वकील बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतंय. नुकतेच म्हणजे ज्या पद्धतीनं युक्तिवाद झाला त्या युक्तिवादामध्ये यापूर्वी अनिल देसाई यांनी वक्तव्य दिलं, त्यानंतर महेश जेठमलानी यांनी सुद्धा शिंदे गटाच्या वतीने वक्तव्य दिलं आणि यानंतर जो साधारणतः 1.5 ते पावणे 2 तास युक्तिवाद झाला आहे त्या युक्तिवादातून कुठेतरी एक अंतिम दिशानिर्देश येण्याची शक्यता आहे. त्यांनी ज्या महेश जेठमलानी यांनी स्पष्ट केलं की आमचा युक्तिवाद आहे, आमचा युक्तिवाद संपलेला आहे. त्यानंतर यासोबतच ज्या युक्तिवादावरती आता काय निर्णय घेतो साधारणतः 15 ते 20 मिनिटानंतर होऊ शकतं यावरती काही निर्णय येण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात या संदर्भात आपल्याला असं म्हणावं लागेल की काय तो निर्णय आहे ते निश्चितपणे कळेल. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष याकडे लागलेलं आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोग या संदर्भात निश्चितपणे निर्णय देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजे पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांच्या मनातला हा प्रश्न आहे की आज निर्णय येणार हे निश्चित आहे का? ज्या पद्धतीनं माहिती मिळते की एक प्रकारे ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या संदर्भातली जे ही युक्तिवाद झाला आहे राज्यातील सत्ता संघर्षा संदर्भातून जे पक्ष चिन्हाच्या संदर्भातून पक्षाच्या नावासंदर्भात त्यावरती काहीतरी निर्णय होऊ शकतं, आज येईल अशा प्रकारचे संकेत प्राप्त झाले आहेत. ते केव्हापर्यंत येईल? कारण की गेल्या याच्यातलं जर केंद्रीय निवडणूक आयोगाचा इतिहास जर बघितला आपण तो वारंवार त्यांच्या सुनावणी झाल्यानंतर किंवा ज्या पद्धतीनं निर्णय त्यामध्ये दिशानिर्देश देण्यात आलेले आहे त्या संदर्भात होऊ शकतं. प्रसिद्धी पत्रकाद्वारे निश्चितपणे निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशाल, युक्तिवाद हा शेवटच्या क्षणापर्यंत चालला आणि आपण बघितलं आता आयोगासमोरची सुनावणी जी ती संपलेली आहे. अशा वेळी साधारण काय अंदाज लावता येऊ शकेल की किती वेळात या संदर्भातला दिशादर्शक निर्णय जो तो समोर येऊ शकतो? दोन्ही पक्षांच्या वतीनं जो युक्तिवाद करण्यात आलेला आहे या युक्तिवादाच्या आधारावरती कायदेशीर मान्यता कशी मिळालेली आहे हे देखील पाहावं लागेल आणि त्याच्या आधारावरती निश्चितपणे निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या युक्तिवादादरम्यान जे वकील उपस्थित होते त्या वकिलांसोबत आपण काही चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की यातून ज्याबद्दल बघितलं जातं की हा युक्तिवाद निश्चितपणे काय असेल हे आणि कशा पद्धतीने दिशानिर्देश येण्याची शक्यता आहे हे लवकर आपल्याला स्पष्ट होईल. पण या घडीला हे महत्त्वाचं आहे की आता माझ्यासोबत राज पाटील जे या युक्तिवादादरम्यान उपस्थित होते आणि त्यांनी काही ऑब्झर्वेशन केलेले असेल जे आतमध्ये जो सुनावणी सुरू होती काय आपलं ऑब्झर्वेशन आहे आणि काय अपेक्षित आहे आपल्याला निर्णय? माननीय इलेक्शन कमिशन समोर आज हिअरिंग झाली. त्यात कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून बाजू मांडली. त्याचबरोबर महेश जेठमलानी यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून बाजू मांडली आणि मनिंदर सिंग सिनियर ॲडव्होकेट यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या बाजूने सप्लिमेंटरी आर्ग्युमेंट केली. त्याचबरोबर सिद्धार्थ भटनागर यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडून आर्ग्युमेंट केली. त्यात जे रिटर्न सबमिशन फाईल झाले त्यात जे रिस्पॉन्ड करणार आहेत कपिल सिब्बल यांना सुद्धा वेळ देण्यात आलेला. जे रिटर्न सबमिशन त्यांच्याकडून फाईल झाले त्याला एक रिस्पॉन्ड करण्याचा वेळ माननीय कमिशननं दिलेला आहे. पण जवळजवळ दोन्ही बाजू म्हणजे कन्क्लूड करण्यात आलं. जसं आत्ताच सिनियर ॲडव्होकेट दोन्ही बाजूने सांगण्यात आलं की दोन्ही बाजूचं कन्क्लुजन झालेलं आहे. आता जे निर्णय मान्य निश्चित आहे. पण यासोबतच जर बघितलं आपण या ज्या पद्धतीने माहिती मिळते की या सगळ्या घडामोडीमुळे ॲडव्होकेट राज पाटील सांगत होते की पुढच्या वेळी सुनावणी होईल ती साधारणतः 4च्या नंतर होईल. पण या घडीला जर बघितलं की थोड्याच वेळात होऊ शकतं. या संदर्भात काही दिशानिर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाकडून येण्याची शक्यता आहे. कारण की त्यांनी या संपूर्ण युक्तिवादादरम्यान कुठल्याही पद्धतीने तारीखीची घोषणा केली नाही आणि कुठल्याही अनिल देसाई असो किंवा महेश जेठमलानी असो या लोकांनीही ते तारीख सांगितली नाही. त्यामुळे आता या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग काय सांगतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. बघूयात या संदर्भात आणखीन काय अपडेट येत आहे तर ते आपण जरूर घेऊयात. यानंतर पाहूया शिवसेनेतील 16 आमदारांच्या अपात्रतेवर पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात तारीख पडली आहे. आता पुढच्या महिन्यात या प्रकरणी नियमित सुनावणी होणार आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा फैसला राज्यातील शिंदे सरकारचं भवितव्य ठरवणार आहे. व्हॅलेंटाईन डेला पुढची सुनावणी, शिंदे सरकारचं भवितव्य टांगणीला. राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीखचा सिलसिला सुरू आहे.
मंगळवारच्या सुनावणीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. मात्र पुन्हा एकदा न्यायालयानं नवी तारीख दिली. व्हॅलेंटाईन डे अर्थात 14 फेब्रुवारीला शिवसेनेतील राजकीय ब्रेकअपवर नियमितपणे सुनावणी होणार आहे. कॉन्स्टिट्यूशन बेंच जे आहे घटनापीठ हे सलग सुनावणी घेणार आहे, सलग ऐकणार आहे. ओके. आणि ही आमच्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आज मुख्य न्यायाधीशांनी सांगितलं की 14 फेब्रुवारी पासून हे प्रकरण महाराष्ट्राचं आम्ही ऐकू. जून महिन्यात शिवसेनेतील 40 आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. मात्र शिंदे सरकारचं भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या निकालावर अवलंबून आहे. कारण सत्तांतरादरम्यान विधानसभा उपाध्यक्षांनी शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली होती. त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. 25 जून 2022ला 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. 26 जून 2022ला सुप्रीम कोर्टानं शिवसेना, केंद्र सरकार आणि विधान परिषद उपाध्यक्षांना नोटीस पाठवली. तसंच कोर्टानं बंडखोर आमदारांना दिलासा दिला. 29 जून 2022ला विधानसभेत फ्लोअर टेस्टला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला. त्यामुळे शिंदे सरकारच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. 4 ऑगस्ट 2022ला सुप्रीम कोर्टानं शिवसेनेसंदर्भात कोणताही निकाल देण्यास निवडणूक आयोगाला प्रतिबंध केला. पण 28 सप्टेंबर 2022ला सुप्रीम कोर्टानं शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाकडे सोपवला. तर आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टानं आपल्याकडे ठेवलं. 23 ऑगस्ट 2022ला सुप्रीम कोर्टानं हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय खंडपीठानं घेतला. दिली असेल पुढची तारीख तर पुढच्या तारखेला आम्ही आमचं म्हणणं मांडू. आम्ही आमचं म्हणणं मांडायला पूर्ण तयार आहोत. आमची माननीय सुप्रीम कोर्टातल्या न्यायालयातल्या केसमधली आमची बाजू, बाळासाहेबांची शिवसेनेची बाजू ही अत्यंत भक्कम आहे. आणि सिनियर काउन्सिल जे आमचे दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये आहेत ते आमचे सिनियर काउन्सिल आमची बाजू भक्कमपणानं माननीय न्यायालयासमोर मांडतील. राज्यातील सत्ता संघर्षाच्या खटल्यात 16 आमदारांवरील अपात्रतेची कारवाई हा या प्रकरणातील कळीचा मुद्दा आहे. कारण पीठासीन अध्यक्षांवर अविश्वासाचा प्रस्ताव दाखल असताना आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार आहे का याचा फैसला सुप्रीम कोर्ट करणार आहे. खरं तर या खटल्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यात अधिक स्पष्टता येणार आहे. तसंच शिंदे फडणवीस सरकारचं भवितव्यही निकालावर अवलंबून आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकपूर्वी आपण बघितलं की निवडणूक आयोगाची सुनावणी जी आहे ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. आज निवडणूक आयोगासमोर शिवसेना आणि शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण या विषयावरती या विषयावर खरं तर जो काही अंतिम निर्णय ते येणं अपेक्षित होतं, पण निवडणूक आयोगाने सुनावणी आता पुढे ढकललेली आहे. त्यामुळे आज सुनावणीच्या अगोदरच निवडणूक आयोगाने जे स्पष्ट केलेलं होतं की दोन्ही मुद्द्यांना घेऊन आम्ही एकत्रित निर्णय देऊ, पण शेवटपर्यंत युक्तिवाद सुरू राहिला. दोन्ही बाजूने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आज जर आपण पाहिलं ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला, तर बाळासाहेबांची शिवसेना शिंदेंच्या गटाच्या वतीनं ॲडव्होकेट महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. पण आता अंतिमतः आपल्याला जे अपडेट कळते ते अपडेट असं आहे की सुनावणी जी आहे ती पुढे ढकलण्यात आली आहे. त्याच्यामुळे धनुष्यबाण या चिन्हावरती आज फैसला होऊ शकलेला नाही. यानंतर महाराष्ट्राची खबरबातमध्ये इथंच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.